नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं. वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवै, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः, पार्थो वत्सः दुग्धं गीतामृतं महत्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. आपल्या कठोपनिषदातला 11वा भाग आपण आज पाहणार आहोत. कठोपनिषदाचा 2 भागामध्ये विभागणी, 2 अध्याय आणि प्रत्येक अध्यायामध्ये 3-3 वल्ली आहेत. पहिल्या अध्यायामधली 3री वल्ली आपण पाहत आहोत. त्यामधले पहिले 3 श्लोक आपण पाहिले. त्या 3 श्लोकानंतर आता 4थ्या श्लोकापासून किंवा 3ऱ्या श्लोकापासून ते 9व्या श्लोकापर्यंत 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 हे जे 7 श्लोक आहेत, त्या श्लोकामध्ये मानवी शरीराला म्हणजे जीव जे आहे, जीवात्म्याला जी उपमा दिली आहे ती रथाची उपमा दिली आहे. या सगळे श्लोक त्याच बाबतीमध्ये आहेत. जसं रथ आपण पाहतो, आज मी रथाचं एक चित्रसुद्धा दिलेलं आहे आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवर आणि आत्माराम महाराजांच्या ग्रुपवर. त्यामध्ये नंबर पण दिलेले आहेत. त्यामध्ये रथ आहे, घोडे आहे, लगाम आहे, ध्वज आहे, त्यानंतर सारथी आहे आणि मग त्याचा सारथ्य किंवा त्याचा मालक असणारा तो मागे आहे आणि समोर सारथी बसलेला आहे. भगवान श्रीकृष्ण सारथी आहेत आणि प्रमुख जे आहेत ते रथाचे ते म्हणजे मागे अर्जुन आहेत, घोडे आणि त्यांच्या हातामध्ये कृष्णाच्या हातामध्ये लगाम आहे. आता ही सगळ्या उपमा ज्या दिलेल्या आहेत त्यामध्ये आहे आत्मानं रथिनं विद्धी. 3रा श्लोक सांगतो आपल्याला की आता कोणत्या साधनेने मनुष्य त्या परमात्म्यापर्यंत पोहोचू शकतो. त्या नचिकेताचा जो प्रश्न होता यमराजाला की मला आत्मविद्या जी आहे ती मला प्राप्त करायची आहे, की भगवंताला प्राप्त करायचं आणि त्यासाठी मी कोणती साधना केली पाहिजे. तर कोणत्या साधनाने त्या परमात्म्यापर्यंत पोचता येतं हे ते सांगत आहेत. त्यासाठी रथ, रथी, घोडे, लगाम या रूपकाने सगळा उपदेश या ठिकाणी केला आहे या 5-6 मंत्रामध्ये. आत्मानं रथिनं विद्धी, शरीरं रथमेव तू, बुद्धिं तु सारथिं विद्धी, मनः प्रग्रहम एवच. 5-6 गोष्टी या ठिकाणी दिल्या आहेत. त्या महत्त्वाच्या आहेत. पहा, आत्मानं. आता नचिकेताची आणि यमराजाची इतकी ओळख झालेली आहे की आधी तर तो दारावर आलेला एक याचक म्हणून आला. दुसरं म्हणजे तो याचक आला पण ब्राह्मण आहे, लहान आहे वयाने आणि 3 दिवसापासून उपाशी आहे, आपल्या दाराशीच आहे. अन्न दिलं तरी त्याने ग्रहण केलं नाही. म्हणजे त्याचा काहीतरी निश्चय आहे, पक्का निश्चय आहे काहीतरी प्राप्तीचा. या लौकिक गोष्टींची प्राप्ती त्याला नको आहे. आणि मग हळूहळू मग त्याच्यासाठी चांगले चांगले विशेषणं त्यांनी वापरलेले आहेत. आता या ठिकाणी म्हणतात आत्मानं, म्हणजे माझा आत्मा तुझा आत्मा एकच आहे या दृष्टीने नचिकेताला सांगतात. रथिनं, जसा रथाचा स्वामी आहे त्या रथावर बसून रथ चालवणारा एक असतो. रथाचा स्वामी म्हणजे मालक आहे आणि जो ज्याच्या हातामध्ये लगाम आहे तो आहे सारथी. आता विद्धी म्हणजे तो असं समज की रथ आहे, त्या रथाला चाकं आहेत, त्यावर सारथी आहे आणि रथी आहे. आता या ठिकाणी एक एक उपमा द्यायला सुरुवात केली. आता हा रथ जो आहे की तो आपल्या शरीररूपी रथ आहे. शरीररूपी रथ.
जसं प्रभू रामचंद्रांचे वडील दशरथ राजा, दशरथ हा आपण म्हणतो, तो रथच आहे. दश इंद्रियाने सज्ज असलेला रथ आहे. कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि त्यांचं मन या सगळ्यांवर नियंत्रण असलेले ते दशरथ आहेत, म्हणून दशरथ नाव आहे. तर म्हणतात की शरीरम एव म्हणजे शरीरालाच रथ आहे असं तू समज. आता तर चालवणार कोण तर बुद्धीम, त्या बुद्धीला सारथी समज. म्हणजे रथ चालवणारं कोण आहे तर बुद्धी आहे. आणि मन जे आहे त्या मनाची अवस्था काय आहे की मनाला प्रग्रहम जे लगाम आहेत ते मन आहे आणि घोडे जे आहेत ते इंद्रिय आहेत. म्हणजे आता आपण कल्पना करा की शरीराच्या रथाचे घोडे म्हटलं 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय. मन म्हणजे जे लगाम आहेत त्या लगामामुळे घोडे आपल्या नियंत्रणात ठेवता येतात. कोणाला तर त्या सारथ्याला. आता सारथी कोणाच्या आदेशाने ते घोडे इकडून तिकडे घेऊन जातो किंवा रथ घेऊन जातो तर तो जो रथी आहे, जो मागे बसलेला आहे, जो आज्ञा देणारा आहे तो. आता या गीतेच्या या श्लोकावरचा जो चित्र दिलेला आहे त्यामध्ये अर्जुन हा रथी आहे, सारथी भगवान श्रीकृष्ण आहेत आणि ते घोड्यांचा लगाम जो आहे तो कृष्णाच्या हातामध्ये आहे. आता याचा अर्थ काय, हे रूपक समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण सुद्धा आपल्या शरीराचं सारथ्य जे आहे ते भगवंताकडे दिलं पाहिजे. आणि नेमकं इथेच आपलं चुकलेलं असतं. सारथ्य मीच सारथी आहे आणि मीच सर्व करत आहे असं समजून आपला सगळा संसार रथ आपण ओढत असतो. आता जर मीच सगळं वाहून नेतो असं जर म्हटलं तर जो त्या ठिकाणी बसलेला आहे, जो वाहून नेण्यासाठी आहे, तो म्हणतो की तुझ्यामध्ये जर एवढी हिंमत असेल ठीक आहे तूच घेऊन जा. पण तुझी जेव्हा पंचायत होईल तेव्हा मात्र तू जेव्हा मला हाक मारशील तेव्हा मात्र मी येईल आणि तुला मदत करेन. अर्थात जेव्हा तुझा स्वतःचा भरोसा जो आहे तो जसा हळूहळू कमी होईल आणि भगवंतावरचा भरोसा वाढत जाईल, भगवंताशी तू असं एकरूप होशील आणि स्वतःला विसरशील, स्वतःच्या देहाला, स्वतःच्या सामर्थ्याला, स्वतःच्या बुद्धीला, स्वतःच्या इंद्रियांच्या आकर्षणाला आणि भौतिक आकर्षणाला, या सगळ्या गोष्टी जेव्हा तू विसरशील तेव्हा मात्र मग तू माझ्याकडे धावत येशील आणि मग तेव्हा मात्र मी तुला तसाच एकटा सोडणार नाही. न मे भक्त प्रणश्यती, न मे भक्त प्रणश्यती याचा अर्थ तोच आहे. बुद्धिम तू सारथिम विद्धी मनः प्रग्रहम एवच. प्रग्रह म्हणजे लगाम. आता ही सगळ्या या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या. त्या एक तर काय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, आणि त्याला आपण अंतःकरण पंचक म्हणतो. आता हे घोडे जे आहेत, आता घोड्याला लगाम नसेल किंवा साधा आपण पाहतो गाय आहे, बैल आहे, म्हशी आहेत, त्यांच्यामध्ये काही ना काही वेसण घातलेलं असतं आणि तो जो गोपाळ आहे, गोपालक आहे, त्या गायींचं पालन करणारा, त्या गायींना बरोबर घेऊन जंगलामध्ये जाणार जो आहे त्याच्या हातामध्ये काही ना काही दोरी असते, तो त्याचं नियंत्रण करतो. आता इथे परमात्मा आणि जीवात्मा याचा संबंध सांगितलेला आहे. तो कसा, तो लक्षात घ्या. आपण आता हा 3ऱ्या मंत्राच्या नंतर आता 4थ्या मंत्राकडे येत आहोत. त्यामध्ये इंद्रियाणी हयानाहुर विषयांस्तेषु गोचरान आत्मेंद्रिय मनोयुक्तम भोगते त्याहुर मनीषिणः. मनीषिणः म्हणजे ज्ञानीजन, जे ज्ञानी आहेत, या रूपकामधलं हे सगळं समजून घेणारे जे खऱ्या अर्थाने ज्ञानी आहेत, त्यांच्यासाठी इंद्रियाणी म्हणजे इंद्रियांना, हयान म्हणजे घोडे, अनेक वचन आहे घोडे. आता हे असं सांगतात की विषयांना तेषु गोचरान म्हणजे घोड्यांना त्यांची धाव जी विषयांकडे आहेत आणि ते घोड्यांचं विचरण जे आहे ते त्याच्या मार्गाने घोडे स्वतःला जसं वाटेल तसं ते घेऊन जाऊ शकतात त्या रथीला, त्या सारथ्याला. पण तो लगाम असल्यामुळे ते त्यावर आपलं नियंत्रण ठेवून योग्य मार्गावर त्याला घेऊन जातात. आत्मेंद्रिय मनोयुक्तम भोगते त्याहुर मनीषिणः. म्हणून शरीर, इंद्रिय आणि मन यांच्याबरोबर राहणारा जीवात्मा म्हणजे आता आपल्यासाठी सांगितलं. आता काय होतं, ते आपण भोगता आहे असं आपण समजतो आणि म्हणून आत्तापर्यंत मी काय कमवलं, माझ्या पूर्वजांनी जे कमवलं ते, त्याचं रक्षण करणं, त्यामध्ये अधिक मिळवणं, हे सगळं माझं कर्तव्य आहे असं म्हणून जन्मल्यापासून माणूस माझं माझं करत हे सगळं गोळा करत जातो. आणि मग शेवटी जेव्हा म्हातारपण येतं तेव्हा
स्वजन जनधनाचा कोण संकोच संतोष आहे, रघुपती विना आता चित्त कोठेन राहे. आता हेच समजायला 60-70 वर्ष लागतात सर्वसाधारण माणसाला. पण काही जणांना हे अजूनही समजत नाही. याचं फार दुःख वाटतं. हे संतांना वाटतं आणि म्हणून कळवळा येत आहे. संतांना जो कळवळा आहे तो यासाठीच आहे की इतकं आपल्या परंपरेमध्ये, वैदिक धर्मामध्ये आपल्या पूर्वसंतांनी सांगून ठेवलेलं आहे. इतक्या सोप्या रीतीने सांगितलेलं आहे. जरी ते संस्कृतमध्ये असलं तरी ते पुढे अनेक संतांनी प्राकृतामध्ये त्याचं रूपांतर केलं. मराठीमध्ये अनेक अभंग तयार झाले, ओव्या तयार झाल्या. पण आपण जर आपल्या विषयामध्ये इतके रममाण आहोत की त्याकडे लक्ष द्यायला जर आपल्याला फुरसत नाही. अशी ज्याची अवस्था आहे त्याला समर्थ म्हणतात, त्याला आपले सद्गुरू म्हणतात, त्याला भगवंत म्हणतात की ठीक आहे, अजून काही त्याच्या मुक्तीची सोय झालेली नाही. कारण तो त्याच्याच कर्माने या ठिकाणी जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकून राहिलेला आहे, अडकत आहे. म्हणून त्याला म्हणतात, जसं गीतेमध्ये श्लोक आहे, यदा संहर्ते चायम कुर्मंगानीव सर्वशः इंद्रियाणी इंद्रियार्थेभ्यस तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. भगवद्गीतेमधल्या 2ऱ्या अध्यायामध्ये ही गोष्ट विचारली. म्हणजे जो कोणाची प्रज्ञा प्रतिष्ठित आहे, स्थितप्रज्ञाची लक्षणे कोणते, असा जो अर्जुनाचा प्रश्न होता त्याला उत्तर देताना भगवंत सांगतात. हा 2ऱ्या अध्यायातला 54वा श्लोक आहे. यदा संवर्ते चायम कुर्मंगानी व सर्वशः. आपण मंदिरात जातो, प्रत्येक मंदिरात भगवंताच्या समोर त्या सभामंडपामध्ये मध्यंतरी अगदी मधोमध एक कासव त्या ठिकाणी कोरलेलं असतं. त्या स्थित असतं. ते कासव असतं ते कदाचित पितळेचं असेल की कदाचित कोरीव असं छानपैकी काळ्या पाषाणाचं असेल. त्या कासवाच्या बाजूने आपण जावं, त्यावर पाय देऊ नये, हे सुद्धा लोकांना सांगावं लागतं. इतकं दुर्दैव आहे. आपल्या धर्माबद्दलची अनास्था जी आहे ती अशा प्रकारची तिथे गेल्यावर पाहायला मिळते. पण ते पाहिल्यावर, त्यांना सांगितल्यावर ते तसे वागतील याचा भरोसा नाही. याचं कारण काय, बुद्धी जी आहे प्रत्येकाला दिलेली, ती बुद्धी आणि त्या बुद्धीकडून किंवा त्या मनाकडून जे पाहिजे ते काम इंद्रियांना आवर घालण्याचं जे आहे ते करणं अवघड आहे आणि बरेच जण ते करत नाहीत. आणि म्हणून ही सगळी जी निर्मिती झाली सगळ्या संत साहित्याची, अनेक ग्रंथांची, ती त्याच रूपकातून तयार झालेली आहे. आता हा जो कासव आहे ते कासवाचं एक प्रतीक आहे. कासव कसं असतं, त्याला एरवी आपण जर पाहिलं तर फक्त त्याची इंद्रिय दिसत नाही, पाठ फक्त दिसते, पाय पण दिसत नाहीत. याचा अर्थ जेव्हा गरज नाही तेव्हा आपण आपली इंद्रिय जी ताब्यात ठेवली पाहिजे. जेव्हा त्यांची आवश्यकता असेल, जेव्हा त्या इंद्रियाकडून काम करून घ्यायचं असेल, तेव्हा त्या इंद्रियांचा स्वामी मी आहे असं लक्षात घेऊन त्या इंद्रियाकडून ते काम करून घेतलं पाहिजे. आता नेत्र, डोळे आहेत म्हणून 24 तास टीव्हीच पाहत बसलं तर हे योग्य नाही. पण माझं जर त्या नेत्राच्या इंद्रियावर जर माझा काही नियंत्रण असेल तर मी काय पाहावं आणि काय नाही हे मला ठरवता आलं पाहिजे. माझ्या मनाने, माझ्या बुद्धीने हे ठरवलं पाहिजे. आता हे एक उदाहरण एका इंद्रियाचं झालं. असं सगळं 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रियांचं झालं. आणि शेवटी मनाचं सुद्धा आहे. म्हणजे जीवाने विचार केला, आता कुठेतरी आपण जावं, फिरायला जावं, पण मनाने पुन्हा संकल्प केला जावं म्हणून, पण मग पुन्हा निश्चयात्मक बुद्धी जी आहे ती म्हणते नको नको, आज नको, उद्या जाऊ. कारण काय, आज आळस आहे अंगामध्ये भरलेला. असं म्हणलं की मग सद्धर्माकडे, सत्प्रवृत्तीकडे माणूस प्रवृत्त होत नाही. आणि जेव्हा सत्प्रवृत्तीकडे प्रवृत्त होत नाही तेव्हा अनेक दोष माणसाच्या ठिकाणी निर्माण होतात. आता या कासवाचं कसं आहे की त्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा तो पाय बाहेर काढतो, 4ही पाय बाहेर काढतो. जेव्हा पाहिजे तेव्हा त्याची मानसुद्धा आपल्याला दिसायला लागते आणि तो सगळीकडे पाहतो. इंद्रियाणी इंद्रियाभ्यास तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. ज्याची इंद्रिये अशा प्रकारे आपल्या नियंत्रणामध्ये आहेत त्याच्यासाठी हे कासवाची उपमा दिलेली आहे. आता परमात्मा आणि जीवात्मा याच्याबद्दलचा फरक जो आहे, जो प्रश्न आहे तो सांगतात की संसारात सुख आहे असं वाटतं आणि हे असं दृढतेने वाटतं, असं खात्रीने वाटतं. म्हणून तो जीव जो आहे, जीवात्मा जो आहे तो संसारात सुखाच्या मागे लागलेला असतो. तहान भरपूर लागलेली आहे
आणि चांगलं कोल्ड्रिंक जर मिळालं तर ते पिल्यावर आता मला खूप छान वाटेल असं म्हणून माणूस कोल्ड्रिंक पितो. इथपर्यंत ठीक आहे. पण ते समाधान जे आहे ते समाधान काही क्षणापुरतं असतं. ते एक 5-10 मिनटं गेले की मग पुन्हा तेवढंच आतमध्ये उष्णता असते आणि मग पुन्हा त्याची गरज वाटते. म्हणून हे जे आहे ते प्रेय आहे. प्रेय आणि श्रेय हे सुद्धा विचारलेले प्रश्न नचिकेताचे आहेत आणि त्याचं उत्तरसुद्धा याच उपनिषदामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिलेलं आहे. आणि आपण जसं समर्थ जसं म्हणतात, सुख सुख म्हणता हे दुःख ठाकून आले. सुख सुख म्हणून त्याच्या मागे लागलो, तहान लागली म्हणून ते पाणी दिसलं म्हणून त्याच्या मागे पळत गेलो. शेवटी ते पाणी नव्हतं, पण ते मृगजळ आहे, म्हणजे ते खोटं आहे, ते आरोपित आहे. हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा माणूस तिथे थांबतो आणि आता आपण फसवले गेलो हे त्याच्या लक्षात येतं. याला आपल्या पारमार्थिक भाषेमध्ये रज्जू सर्प न्याय म्हणतात. जोपर्यंत त्या दोरीचं ज्ञान नाही तोपर्यंत ती दोरी तशी दोरीच असते, पण आपल्याला ज्ञान नसल्यामुळे ती सापाप्रमाणे भासते. सुखाच्या शोधासाठी गेल्यानंतर इथे सुख आहे असं जेव्हा वाटतं आणि ते सुख आपल्याला दिसतं पण प्रतीतीला येतं, पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर ते सुख नव्हतं, तो एक धोकाच होता हे जीवाच्या लक्षात येतं. आणि म्हणून बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध या सगळ्या अवस्था सांगितलेल्या आहेत. आता जीवात्मा जोपर्यंत हा परमसुखस्वरूप अशा परमात्म्याजवळ पोहोचत नाही, म्हणजे परमात्म्याशी एकरूपता खूप मोठी गोष्ट आहे, पण हळूहळू विषयापासून विरक्ती जी आहे ती तिथून सुरुवात होते. विषयापासून विरक्ती झाली नाही तर मग परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचं काही सोय नाही. म्हणून मनरूपी लगाम त्या ठिकाणी आहे, त्याच्यानंतर बुद्धिरूपी सारथी आहे. आणि मग जीवात्मा जो आहे तो काय, तर या शरीररूपी रथामध्ये बसून आहे. आता तो निरंतर बुद्धीला प्रेरणा देत राहतो. आणि काय प्रेरणा देतो की अरे हे सगळं आता सोडू दे, हे सगळं नाशवान आहे. त्यापेक्षा भगवंताचं नाम, भगवंताचं रूप, भगवंताने केलेल्या लीला हे जे आहेत ते तू आता श्रवण कर. नवविधा भक्तीचे सगळे पायऱ्या जे आहेत ते त्यासाठी सांगितलेले आहे. परमात्म्याकडे पोचण्याचे हे अनेक मार्ग आहेत. त्या मार्गाने गेलास म्हणजे करतळी आवळा तैसा हरी. आपल्या तळहातावर असलेल्या आवळ्याप्रमाणे श्रीहरी स्पष्टपणे आपल्याला दिसू लागतो. म्हणून जीवात्मा हा परमात्म्याला विसरून जातो. कारण काय, मोहामध्ये तो फसलेला असतो. बुद्धीला चांगल्या प्रेरणा देणं त्याने बंद केलेलं असतं आणि मनरूपी जे लगाम आहे, म्हणजे मनाचं जे आपल्याला नियंत्रण पाहिजे सगळ्या इंद्रियांवर, ते त्याने सोडून दिलेलं असतं. आणि त्यामुळे काय होतं, त्या घोड्यांच्या ठिकाणी तो लगाम बांधलेला असतो. तो लगाम याच्या हातात पण असतो, पण तो ओढून त्यांना नियंत्रणामध्ये ठेवा हे याला समजत नाही. म्हणजे विवेकबुद्धी नसल्यामुळे ते घोडे स्वतःच्या मनाप्रमाणे इकडे तिकडे भरकटू लागतात. जीवसुद्धा असाच जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकलेला असतो आणि पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूरूप संसारामध्ये अडकून राहतो आणि मग त्यामुळे परमात्म्याच्या भेटीची कोणतीच सोय नाही, ते होऊ शकत नाही, असा तो जीव आहे. आणि मग त्या जीवासाठी मग आता आपल्याला पुढे सांगतात ते की 5व्या श्लोकामध्ये येतात आता की जीवात्मा परमात्म्याकडे न जाता विषयाकडे कसा ओढला जातो, त्याचं कारण काय हे सांगतात. म्हणजे आता साधा विचार करा, भरपूर जेवण झालेलं आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, संध्याकाळची वेळ, रात्रीची वेळ आहे, रस्त्याने आपण फिरायला गेलो, पोटभर जेवण झालं, त्यामुळे आता जेवणाच्या बाबतीत तृप्ती झाली, मनामध्ये आलं चला बा आता पान खाऊया, म्हणून पान खाण्यासाठी माणूस तेव्हा थांबतो, पान खातो. आता तो विषयाकडची धाव येते. अशा मनामध्ये विचार आल्याबरोबर त्या विचाराला नियंत्रित करणं, नाही नाही हे बरोबर नाही, हे योग्य नाही, आपल्या धर्माप्रमाणे आपण वागलं पाहिजे. त्यामुळे मनावर नियंत्रण ठेवणं हे साधकाने अगदी 24 घंटे डोळ्यात तेल घालून सांभाळलं पाहिजे. आणि ते आकर्षण ज्या क्षणी निर्माण होतं त्या क्षणी ते आकर्षण बंद करून त्यावर ताबा मिळवता आला पाहिजे. आणि त्यालाच म्हणतं इंद्रियांवर ताबा मिळवणे. आता जर इंद्रियावर ताबा नसेल तर हे जसे रथाचे घोडे आहेत ते जसे मनाप्रमाणे इकडे तिकडे भटकू लागतात, तसं मनसुद्धा सगळीकडे भटकू लागतं. आणि तो
मनुष्य नव्हे पाषाण समर्थ त्यांना म्हणतात, की तो बसलेला दिसतो, श्रोते श्रवण करताना दिसतात, पण त्यांचं मन मात्र सगळीकडे भरकटत असतं. एखादा विषय सांगितल्याबरोबर त्या विषयाच्या मागे त्यांचं मन भटकतं. त्याचं मन भटकत असल्यामुळे विचार त्याच्यामध्ये सगळे दुसरेच असतात. श्रवण एकीकडे होत असतं, पण ते श्रवण तसंच राहतं, श्रवणाचा परिणाम दिसत नाही. आणि याच कारणाने श्रीमद भागवत महात्म्यामध्ये गोकर्णाने जेव्हा पहिला भागवत सप्ताह केला आपल्या प्रेत योनीमध्ये गेलेल्या बंधूसाठी, धुंदुकारीसाठी, तेव्हा त्याचा परिणाम त्या धुंदुकारीने ते जे श्रवण केलं ते एकाग्र चित्ताने केलं, कुठलंही आकर्षण न ठेवता केलं. एक तर तो प्रेत योनीलाच गेलेला होता आणि त्यामुळे पूर्ण 7 दिवस एकाग्रतेने त्याचं मनन आणि चिंतन झालं आणि तो त्या योनीतून मुक्त झाला. आता भागवत तर सगळ्यांनी ऐकलं, पण हा एकटाच मुक्त झाला. आणि म्हणून ते देवाचे जे दूत आले होते या धुंदकारीला नेण्यासाठी त्यांना प्रश्न विचारला, अत्र बहवः श्रोत्याः सन्ति, इथे सगळे श्रोते बसलेले आहेत, पण त्यांना मुक्त नाही केलं, फक्त एका धुंदुकारीलाच मुक्त केलं, असं का? तेव्हा सांगतात, श्रवणभेदेन, सगळ्यांचं श्रवण सारख्याच प्रकारे झालं नाही. शाळेमध्ये वर्गामध्ये शिकवताना शिक्षक जीव ओतून चांगल्या प्रकारे शिकवत असतात, पण श्रवण करताना आपण जर व्यवस्थित श्रवण केलं नाही तर त्यांचं सगळं जे ज्ञानसाठा ते आपल्यासाठी उघडा करून देतात, तो आपण आपल्या मनामध्ये साठवू शकत नाही. मुलं सगळे बसलेली दिसतात, पण त्यांचं मन बाहेर, खिडकीच्या बाहेर कशाचा वास येतो, कोण ओरडतं, काय आलं, शाळेत कोण आलं, कोणाची गाडी गेली, हे जर पाहत बसलं तर मन एकाग्र होणार नाही. मन एकाग्र करणं हे साधकासाठी फार महत्त्वाचं आहे आणि तेच आपल्याला या कुर्मंगानी व सर्वशः या कासवाच्या रूपाने ते आपल्याला शिकवत असतं. आता या ठिकाणी जो श्लोक आहे, यस्व अविज्ञानवान भवत्ययुक्तेन मनसा सदा तस्येंद्रियाण्यवश्यानि दुष्टाश्वा इव सारथे. आता हा 5वा मंत्र आहे. 5वा, 6वा, 7वा, 8वा हे 4 मंत्र जे आहेत ना, त्यामध्ये कसं आहे की 5व्या मंत्राचा जो अर्थ सांगायचा तो 7व्या मंत्रामध्ये दिलेला आहे आणि 6व्या मंत्राचा जो आहे तो जो काही भाग आहे त्याचं स्पष्टीकरण हे 9व्या मंत्रामध्ये, म्हणजे एक मंत्र सोडून 5व्याचा 7व्याशी संबंध आहे आणि 6व्याचा 8व्याशी संबंध आहे. आता इथे काय सांगतात, या सदा म्हणजे जो सदा विवेकहीन बुद्धी असलेला आहे. आता इथे कसं आहे की संस्कृतमध्ये जेव्हा संधी असते त्याचा विग्रह करून वाचायचं, यस्व विज्ञानवान, याचा अर्थ यश सदा अविज्ञानवान असा शब्द, अविज्ञावान म्हणजे विवेकबुद्धी नसलेला जो आहे, आणि अयुक्तेनं, भवत्ययुक्तेनं म्हणजे भवती युक्तेनं, अयुक्तेनं म्हणजे अवशीभूत, म्हणजे ज्याचे इंद्रिय वशीभूत नियंत्रण नाही, ज्याचं मन चंचल आहे, तो त्याची सर्व इंद्रिये सारथे हे. आता तो सारथी कसा आहे की ज्याचे घोडे नियंत्रणामध्ये नाही, तो सारथीसुद्धा असावधान असलेला सारथी आहे. तो लक्ष देऊन आपलं कार्य करत नाही आणि दुष्ट अश्वा इव म्हणजे दुष्ट घोड्याप्रमाणे त्याचा रथ कुठेही भरकटत जातो. आता हे समजून घ्यायचं म्हणजे सहज लक्षात घ्या. जेव्हा आपण नव्याने एखादं वाहन चालवायला शिकतो, मग ते 2 व्हीलर असो, 4 व्हीलर असो, काय सायकल असो, पहिल्यांदा जेव्हा शिकतो तेव्हा आपल्या मनावर खूप मोठं टेन्शन असतं. सायकल पहा, अगदी असं वाटतं की ते सगळेजण आपले हँडल जे आहे ते सारखं वळत असतं आणि ते आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवायला लागतं. आणि मग तिकडे लक्ष द्यावं का त्या रस्त्याच्या रहदारीकडे लक्ष द्यावं, तिकडे लक्ष द्यावं की त्या सायकल चालवण्यात त्या बॅलन्सकडे लक्ष द्यावं, हे नवीन सायकल शिकणाऱ्याला समजत नाही. पण जसा जसा सराव होतो, तो सराव झाल्यावर तो हळूचपणे ती सायकल व्यवस्थितपणे कितीही गर्दी असली तरी तो चालवू शकतो. म्हणजे आता कितीही अडचणी आल्या तरी तो आपल्या ध्येयापर्यंत जाऊन पोचू शकतो. अगदी 4 चाकी गाडी जरी चालवली तरी पण आता त्याच्यामध्ये लगाम कसा असतो, तर ते हातामधलं स्टिअरिंग आहे.
त्यामध्ये ब्रेक आहे, ॲक्सिलेटर आहेत, हे सगळे आहेत, हे त्या लगामाप्रमाणे आहेत. चाकं जे आहेत ते इंद्रियांप्रमाणे आहेत. आता सगळी चाकं एकाच दिशेने वळवायची का नाही, ते सुद्धा त्यांनी लक्षात घ्या. आणि आपल्याला जिथे जायचं तो रस्ता कोणता आहे हे सुद्धा लक्षात घ्या. आता खूप चांगल्या सोयी झालेल्या आहेत. गुगल मॅप वगैरे सगळे आहेत. म्हणून इष्ट ठिकाणी, इष्ट स्थानापर्यंत पोचण्यासाठी खूप सोयी झालेल्या आहेत. पण कितीही सगळ्या सोयी झाल्या तरी त्यावर पूर्ण भरोसा ठेवता कामा नये. कुठेतरी रस्ता दाखवतात पण तो रस्ताच पुढे नसतो, अशी पण अवस्था येते आणि मग एखाद्या खड्ड्यामध्ये ती गाडी जाऊन पडते. म्हणजे तसं जो पूर्णपणे भगवंतावर भरोसा ठेवून आहे, आपली इंद्रिये, आपलं मन, बुद्धी हे सगळं जे आहे त्याने भगवंतालाच अर्पण केले. यत् करोसि यद् अश्नासि यत् जिहोसि ददासि यत् तत्तपस्यसि कौंतेय यत् तपस्यसि. म्हणजे सगळं जे आहे, जे जे करत आहे तत् कुरुष्व मदार्पण. जे जे तू करत आहेस ते सर्व मला अर्पण कर. मग ते गाडी चालवणं असो, ते अभ्यास करणं असो, ते व्यायाम करणं असो, ते भगवंताचं नाम घेणं असो किंवा कीर्तन करणं असो, प्रवचन करणं असो, जे जे आपण करत आहोत ते सगळं करताना त्यामध्ये भगवंताचं स्मरण अत्यंत महत्त्वाचं आहे. आता भगवंताचं विस्मरण झाल्यावर आणि भगवंताचं स्मरण असल्यावर काय आहे ते सांगणारे हे 5वा आणि 7वा श्लोक आहे. आणि त्याचा परिणाम 6व्या आणि 8व्या मंत्रावर दिलेला आहे. नियंत्रण नसलेल्या किंवा वश न झालेल्या, म्हणजे रथ आहे, घोडे आहेत, ते घोडेच खरं म्हणजे रथ ओढतात. पण सारथी जो आहे तो हुशार असला पाहिजे, कारण त्याच्या हातामध्ये ते लगाम आहे आणि त्या लगामाचं साहाय्य घेऊन त्या घोड्यांना तो पाहिजे त्या दिशेला वळवू शकतो. आणि ते मग इंद्रियरूपी बलवान असं आहेत. पण घोडे जे आहे ते दुर्धर्ष घोडे. दुर्धर्ष म्हणजे ज्यांचा म्हणजे त्या सारथ्यावर ते नियंत्रण नाही, सारथी विवेकहीन झाला तर मग विषयरूपी संसारामध्ये जेव्हा सगळीकडे गवत दिसतं, हिरवंगार गवत दिसतं, तेव्हा साधारणतः त्या घोडेसुद्धा तिकडे आकर्षित होतात. आपणसुद्धा अशा गोष्टींकडे आकर्षित होतो. एखादी गोष्ट करू नको म्हटल्यानंतर ती मलाच का नको करू असं सांगितलं, मग त्या ठिकाणीच काय आहे म्हणून तिथे मी गेलंच पाहिजे, असे सगळे विचार करून माणसाचं मन तिकडे आकर्षित होतं. आणि जेव्हा मन आकर्षित होतं किंवा जेव्हा मन केंद्रित होतं, दोन्ही गोष्टी आहेत. एखाद्या चांगल्या गोष्टीवर केंद्रित होतं, एखाद्या प्रवचनाला लक्ष देऊन आपण ऐकत बसलो तेव्हा इतर ठिकाणी कोण आलं कोण गेलं हे सुद्धा लक्षात येत नाही, कारण मन आपलं केंद्रित झालेलं आहे. श्रवण कानाने होत असतं, पण त्यामागे मन जर आपलं आपण जोडलेलं असेल तर ते श्रवण जे आहे ते अंतःकरणापर्यंत जाऊन पोचतं. पण त्या उलट कानाने श्रवण होत आहे पण मन मात्र बाहेर भरकट आहे, असं असेल तर जसं आपण घरामध्ये पाहतो, आपण 2-4 मुलांना हाक मारतो, अरे ऐकलं का ऐकलं का. प्रत्येकजण तो शब्द ऐकतो पण त्याचं मन त्या श्रवणाकडे, त्या इंद्रियाकडे नसतं, म्हणून त्याला ते सांगितलेल्या सूचना स्पष्टपणे ऐकू येत नाही. तसं विषयरूपी संसारातील गवताकडे आकर्षित झालेले हे सगळे घोडे जे आहेत ते त्या रथाला एखाद्या जंगलामध्येच घेऊन जातात. पण जेव्हा सारथी हा बुद्धिसंपन्न आहे, बुद्धिरूपी सारथी आहे आणि त्याच्या हातामध्ये मनरूपी लगामसुद्धा आहे. म्हणजे आता इथे विवेकाचा वापर झाला. आता सारथी आहे तो विवेकबुद्धी त्याच्याजवळ आहे. विवेक म्हणजे रस्त्याने जात असताना कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि कोणत्या गोष्टीकडे लक्ष देऊ नये. खूप आपण त्या रहदारीच्या मध्ये अडकलेलो आहोत आणि त्यावेळेसच कुठेतरी बँड बाजा चालू असेल, मग ते गीत खूप चांगलं आहे, तिकडेच मी लक्ष देतो असं म्हणून चालणार नाही. ते कितीही चांगलं असलं तरी ते इष्ट नाही, त्याकडे लक्ष देण्याचं काम नाही, कारण आपलं मन इथेच केंद्रित झालं पाहिजे. आता याचं उदाहरण म्हणजे खूप छान उदाहरण आहे, ते आमचे श्रीधर नातू टिकले, ज्यांनी संपूर्ण दासविश्रामधाम ग्रंथ हा आत्माराम महाराजांच्या एकेहाळी मठात जाऊन 4 महिने 10 दिवस रात्र बसून तो पूर्ण लिहून काढला. आता त्यांच्याबद्दल समर्थ हृदय नानासाहेब देव म्हणतात की या श्रीधर नातू टिकले यांचं मनावर इतकं नियंत्रण होतं की आमच्याच घरामध्ये धुळ्यामध्ये जर तुम्ही वाग्देवता मंदिर जर पाहिलं असेल, ते मंदिर म्हणजे तेच नानासाहेबांचं घर होतं. वरच्या मजल्यावर हे लिहित बसले होते
आता हे श्रीधरनाथ टिकले म्हटलं वय काही फार मोठं नाही, 15 ते 20 वर्षाचं. पण लिहित असताना मन इतकं एकाग्र केलं की त्याच घरामध्ये एक छोटं बालक निवर्तल्यामुळे घरामध्ये थोडी रडारड त्या दिवशी होती, पण त्याचा कुठलाही परिणाम यांच्यावर झाला नाही. तसं मन हे नियंत्रणामध्ये असलं पाहिजे. बाह्य विषयाकडे ते कधीच धावलं नाही पाहिजे. आपलं जे लक्ष जे आहे त्या लक्ष्यावर केंद्रित केलं पाहिजे. तर बुद्धी जी आहे ती विवेकयुक्त असली पाहिजे, आज्ञाकारी असली पाहिजे आणि लक्ष्यावर केंद्रित असली पाहिजे. त्यानंतर बुद्धी ही स्थिर असेल, स्थिरमतील. त्याच्यानंतर बुद्धिवाद आणि आपला मार्ग कोणत्या दिशेने आपल्याला जायचं आहे ती दिशासुद्धा त्याने अगदी निश्चित केलेली पाहिजे. आणि तसं असेल तर मग तो जीवात्मा हा परमात्म्याकडे पोचण्यासाठी तो योग्य मार्ग त्याच्या हाती सापडतो. आता नाहीतर काय होतं हे सांगणारे दुसरे श्लोक आहेत. आता हा 5वा श्लोक झाला. आता याचा परिणाम जर 7व्या श्लोकात सांगितलेला आहे. आता आपण आधी 6वा श्लोक पाहू की असं जर नसेल तर. आता हे दोन्ही श्लोक 5वा आणि 6वा जवळपास सारखेच आहेत. पहा, यस्त अविज्ञानवान भवत्य युक्तेन मनसा सदा. आता इथं काय 6व्या श्लोकामध्ये यस्तु विज्ञानवान भवती युक्तेन मनसा सदा. पहिल्यांदा ऐकणाऱ्याला किंवा थोडंसं संस्कृत ज्ञान ज्याला नाही त्याला तो त्यामध्ये जरा संभ्रमात पडू शकतो. एकच श्लोक आहे मागचा हा, पण इथे काय यस्तु सदा विज्ञानवान आणि मागच्या ह्याच्यात काय होतं अविज्ञानवान. अविज्ञानवान म्हणजे विवेकहीन बुद्धी असलेला आणि आता विज्ञानवान म्हणजे विवेकयुक्त बुद्धी असलेला. विवेक म्हणजे चांगल्या वाईटाची निवड ज्याला करता येते तो जर रथी असेल तर तो योग्य दिशेनेच जाईल. पण ज्याने विवेक आपला सोडलेला आहे तो मात्र त्याचे घोडे कुठेही भरकटत जातील आणि तो इष्ट ठिकाणी पोहोचू शकणार नाही. सारथे हे म्हणजे सावधान सारथी असेल तर चांगल्या घोड्याप्रमाणे तो इच्छित स्थळी त्या रथाला घेऊन जाईल. आणि तो जर सावधान नसेल तर तो रथ कितीही भटकला तरी तो आपल्या इच्छित स्थळी जाऊन पोहोचू शकणार नाही. म्हणजे तो जीवात्मा परमात्म्याची प्राप्ती करू शकणार नाही. म्हणून बुद्धीला विवेक संपन्न ठेवतो असा जीवात्मा की ज्याची बुद्धी आपल्या ध्येयाकडे निश्चितपणे लागलेली आहे आणि त्या लक्ष्याकडे ध्यान देऊनच तो मार्गक्रमण करत असतो आणि निरंतर सन्मार्गावर चालण्यासाठी अनेक ग्रंथांचा अभ्यास करतो. जो अभ्यास केला त्याचं मनन चिंतन करतो आणि त्याप्रमाणे आपण चालत आहोत की नाही हे सुद्धा तो पाहतो. रस्त्याने जात असताना जसे मैलाचे दगड असतात त्यावर लिहिलेलं सुद्धा असतं कोणतं गाव आपल्याला जायचं ते किती किलोमीटर आहे. मागच्या वेळेस 50 होतं, आता 49 झालं. पण आता ते 50 आता जर 55 झालं असेल तर मग आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपण कुठेतरी रस्ता भटकलेलो आहोत. आणि मग समर्थ आपल्याला सांगतात श्री समर्थ मुख्य प्राण सच्चिदानंदाची खाण जगदोद्धाराचे ठाण मांडिले जेणे अविद्येची ताणाताण ममतेची दाणादाण अभिमानाचा पाषाण फोडला त्वरे जीव अत्यंता जाण तेच झाले सुजाण क्वचित घेता आडरान मार्गी लावतो त्वरे. म्हणजे समर्थांची ही सवयी आहे की आपले सद्गुरू आपला शिष्य क्वचित जर आड मार्गाला गेला तर त्याला ते पुन्हा सरळ मार्गावर आणतात, सत्याच्या मार्गावर आणतात. आणि म्हणून ते त्यांनी आपल्याला जसं सांगितलं त्याप्रमाणे मार्गक्रमण करणं हे प्रत्येक शिष्याचंच काम आहे. आता 5वा आणि 6वा जो मंत्र आहे तो आपण पाहिला. आता पुढे आपण सरकू की 5वा. आता तसं पाहिलं तर 5व्यानंतर 7व्याचंच आपण स्पष्टीकरण पाहायला पाहिजे. आता 5वा काय होता की नियंत्रण नसलेला, वश नसलेला. घोडे आहेत, ओढत आहेत, पण त्या घोड्यांना लगाम जो आहे तो आवळून धरलेला नाही, त्यामुळे घोडे रस्ता भरकटू शकतात. असं जे 5व्या मंत्रामध्ये सांगितलं त्याचा परिणाम काय होतं की ज्याची बुद्धी मन ही विवेकरहित आहेत, संयमरहित आहे, त्याची काय गती होती हे 7व्या मंत्रात सांगितलं. म्हणजे आता आपण सरळ 5व्यापासून 7व्या मंत्रावर आलो आणि मग 6व्यापासून 7व्या मंत्रात येऊ आपण. आता 7वा मंत्र असं सांगतो यस्त्व अविज्ञावान भवान भवत्य मनस्क सदा शुचिही न स तत्पदम आपनोती संसारम चाधिगच्छती. म्हणजे विवेकरहित बुद्धी असलेला असेल, अमनस्क. याचा अर्थ ज्याचं मन नियंत्रणामध्ये नाही. 7व्या मंत्रामध्ये सांगितलं यस्त्व अविज्ञावान भवान भवत्य मनस्क सदा शुचिही न स तत्पदम आपनोती संसारम चाधिगच्छती. म्हणजे विवेकरहित बुद्धी असलेला असेल, अमनस्क. अमनस्क याचा अर्थ ज्याचं मन नियंत्रणामध्ये नाही.
अशुची. सदा शुची शब्द आहे खरं म्हणजे मंत्रामध्ये. त्याचा अर्थ सदा म्हणजे नेहमी, निरंतर. अशुची ही नेहमी जो अपवित्र असतो. भवती म्हणजे होतो. असा जर कोणी असेल सहा तत्पदम न आपनोती, त्याला ते परमात्मपद आपनोती म्हणजे ते कधीही प्राप्त होऊ शकत नाही. परंतु संसारम अधिगच्छती, मग त्याला काय प्राप्त होतं? या संसाराची प्राप्ती त्याला होती. आता संसार काय आहे? अनित्य आहे. अनित्याने शरीराने विभो नैव शाश्वतः. हे शरीरच जर अनित्य आहे, विषय जर अनित्य आहेत, विषय सुखसुद्धा काही क्षणापुरतं आहे, तर त्याकडे माणसाने किती धावावं हा विवेक ज्याच्याजवळ नाही, तो या जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये नेहमीच अडकत राहतो, असं सांगणारा हा 7वा मंत्र आहे. आता जो 6वा मंत्र होता त्याचा विचार करू. 6व्या मंत्रामध्ये काय म्हटलं? यस्तु विज्ञानवान भवती. विज्ञानवान म्हणजे विवेकयुक्त बुद्धी असणारा सारथी, ज्याच्याजवळ विवेक आहे. घोडे ज्याच्या नियंत्रणामध्ये आहेत, जो मनाने संपन्न आहे, मनाने म्हणजे विचाराने संपन्न आहे. त्याची काय गती होती की इंद्रिये सावधान सारथीप्रमाणे सदस्वा इव म्हणजे चांगल्या घोड्याप्रमाणे म्हणजे मालक जसा सांगेल तसं जो नौकर ऐकतो, त्याचा व्यवहार किंवा त्याचं सगळं काय उद्योग जो आहे तो चांगल्या मार्गावर जातो. पण मालकाने एक सांगितलं, नौकर दुसरंच काम करतो असं असेल, तर तो व्यवहार किंवा त्याने केलेलं काम हे काही सन्मार्गाला जात नाही, त्यामध्ये अनेक प्रकारचं नुकसान होतं. तसा जीवात्मा हा परमात्म्याचा कडे पोचूच शकत नाही. म्हणून या ठिकाणी आता काय म्हटलेलं आहे, या 6व्या मंत्राप्रमाणे आता आपण 8व्या मंत्राचा विचार करू. यस्तु विज्ञानवान भवती समनस्क सदा शुचिः. आता पूर्वीच्या ह्याच्यात सदा शुची ही एकच शब्द आहे आणि त्याची फोड केली सदा अशुचिः. आता या 8व्या मंत्रामध्ये सदा शुचिः दोन्ही शब्द वेगवेगळे आहेत. म्हणजे ज्याचं मन नेहमी पवित्र असतं. मन कसं पवित्र असेल? मन विषयासक्त नसलं तर ते मन पवित्र आहे. मन विषयासक्त असेल, त्या मनामध्ये अनेक प्रकारचे आकर्षणं त्या मनामध्ये आहेत. जशी एखादी धर्मशाळा, पूर्वीच्या काळी धर्मशाळा ज्या ठिकाणी गेल्यानंतर धर्माची जागृती होते अशी धर्मशाळा. आता धर्मशाळा याचा अर्थ काय होतं? त्या धर्मशाळेमध्ये कोणीही यावं, कितीही दिवस राहावं, कशाही प्रकारचा गोंधळ घालावा आणि मनात येईल तेव्हा ते सोडून जावं, अशी धर्मशाळेची आताची व्याख्या झाली. मग त्याला धर्मशाळा म्हणता येणार नाही, जिथे अधर्माने सगळे कामं होतात. मग अशा ठिकाणी वास्तव्य केल्यानंतर त्या मनामध्ये विचारसुद्धा तसेच येणार आहेत. म्हणून आपल्या मनामध्ये अखंड चांगले विचार असावेत असं ज्याला वाटतं, त्याने कुठेही गेल्यानंतर मंदिराच्या जे काही निवासस्थान असेल त्या तिथेच राहावं. बाकीच्या ठिकाणी भरकटत बसण्याची गरज नाही. मंदिरामध्ये असल्यानंतर 24 तास त्या मंदिरातील सगळ्या कार्यक्रमाला आपल्याला उपस्थित राहता येतं. 24 तास त्या मंदिरामध्ये राहिल्यानंतर तिथले सगळे उपचार जे आहेत भगवंतासाठी केलेले, ते आपल्या डोळ्यांनी पाहता येतात, आपल्या कानाने ऐकता येतात आणि ते सगळं सत्शास्त्राचं श्रवण त्या ठिकाणी होतं. आणि असं होता होता जेव्हा तीर्थयात्रा होतात, तेव्हा मन आपल्या विषयाकडून हळूहळू ओढल्या जातं. त्या विषयांचं आकर्षण हे हळूहळू कमी होतं. यस्तु विज्ञानवान भवती समनस्क सदा शुचिः. असा जो आचरण करेल त्याचं मन अखंड शुची म्हणजे पवित्र असतं. आणि मग म्हणतात, असं जे असेल त्याच्यासाठी स तू तत्पदम आपनोती. मग त्याला ज्या परमात्मपदाची प्राप्ती करून घ्यायची आहे, तो जीवात्मा त्या परमात्मपदाकडे सहजपणे वाटचाल करू शकतो. यस्मात भूय न जायते. आता हे परमात्मपद म्हणजे काय आहे की ज्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला पुन्हा परत यायची गरज नाही, म्हणजे पुन्हा तो या ठिकाणी जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकणार नाही. आता तुकाराम महाराज काय म्हणतात, नलगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा आणि सुखे घालावे आम्हासी. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हास. म्हणजे तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की आम्हाला पुन्हा पुन्हा जन्म दे, कारण या जन्मामध्ये या नरदेहाच्या प्राप्तीमध्येच फक्त तुझं स्मरण करण्याची सोय आहे, तुझं चिंतन करण्याची सोय आहे.
तुझ्या लीला कथा गायन करताना, तुझ्या लीला कथा श्रवण करताना जो आनंद होतो तो इतर ठिकाणी नाही. म्हणून आपल्याला न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. आणि म्हणून सगळ्या संतांचं पुन्हा पुन्हा पुनरपी जन्म पुनरपी मरणम असं जरी शंकराचार्यांनी सांगितलेलं असेल तरी पण हे मागतात, पुन्हा पुन्हा जन्म मागतात, कारण या जन्मामध्ये भगवंताच्या प्राप्तीची साधना आहे. एकदा स्वर्गामध्ये गेल्यानंतर तिथे मात्र जे पुण्य आपण कमवलेलं आहे ते पुण्य कमी होण्याची सोय आहे. तिथे पुन्हा काही नवीन पुण्य आपण अर्जित करू अशी सोय नाही. आणि म्हणून याच कठोपनिषदामध्ये सुरुवातीला नचिकेताने सांगितले की त्या स्वर्गामध्ये गेल्यानंतर तिथे कुठल्याही प्रकारचं भय नाही. आणि प्रत्यक्ष यमराजाला नचिकेता सांगत आहे तिथे तर तू सुद्धा नाहीस, म्हणजे मरणाचं सुद्धा भय नाही, यमराजाचं सुद्धा भय नाही. पण मी आत्तापर्यंत जे कमवलं त्या भरोशावर मी तिथे शांततेने राहू शकतो. आता स्वतः सावधान राहून बुद्धिविवेकयुक्त ठेवून मन पवित्र करून आणि निष्काम भावनेने जो आचरण करतो त्याचं आणि प्रत्येक कर्म हे भगवंताला अर्पण करतो. आणि ते करत असताना जे जे आपण केलं ते आपल्या शरीराच्या निर्वाहासाठी, शरीर आपलं चाललं पाहिजे, शरीराला पोटापुरतं अन्न मिळालं पाहिजे एवढ्या दृष्टीने तो त्या अन्नाचा उपयोग करतो, उपभोग घेतो. आणि असा जीवात्मा असेल तर तो निश्चितपणे परमपदाला प्राप्त होतो. गीतेमध्ये या परमपदाबद्दल एक श्लोक चांगला आहे. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धामं परमं मम. ते परमपद कसं आहे ते दाखवायचं म्हटलं ते दाखवू शकत नाही. न सूर्य हा न चंद्र हा न अग्नी, म्हणजे सूर्य चंद्र अग्नी जे इतरांना प्रकाशित करतात ते त्या परमपदाला प्रकाशित करू शकत नाहीत. पण त्या परमपदाला प्राप्त केल्यानंतर जीव एकदा त्या ठिकाणी पोचल्यानंतर तो पुन्हा या संसारामध्ये येत नाही. नेहमी मी उदाहरण सांगतो, ते जेलरचं उदाहरण आहे. जो जीव पूर्वपापानुसार जन्म घेतो त्याला त्या जेलमध्ये त्या पापाचं परिमार्जन होईपर्यंत त्याला शिक्षा सहन करावी लागते, भोगावी लागते. पण जे पुण्यात्मे असतात ते त्या जेलरप्रमाणे, जेलर कसा मनात येईल तेव्हा आत जातो, मनात येईल तेव्हा बाहेर येतो, तसं जे पुण्यात्मे आहेत ते स्वतःच्या इच्छेनुसार त्या जेलमध्ये जाऊ शकतात, स्वतःच्या इच्छेनुसार त्यापासून दूर पण राहू शकतात. तसं त्या परमपदाला प्राप्त केल्यानंतर जीव पुन्हा संसारात येत नाही, पुन्हा त्याला जन्ममरण घ्यावं लागत नाही असा सांगणारा 8वा मंत्र आहे. म्हणजे आज आपण 3ऱ्यापासून सुरुवात केली, 3ऱ्यापासून 9व्यापर्यंत. त्यामधला 5वा आणि 7वा आणि 6वा आणि 8वा हे जवळपास अर्थ एक असणार, एकाच अर्थाचं पुन्हा स्पष्टीकरण असणारे असे हे 4 मंत्र आहेत. आता उद्याच्या भागामध्ये आपण 9व्या मंत्राकडे वळूया. 9वा मंत्र पण खूप सुंदर आहे. या 3ऱ्या वल्लीमध्ये, पहिल्या अध्यायाच्या 3ऱ्या वल्लीमध्ये एकूण 17 मंत्र आहेत. आता 9वा मंत्र आपण उद्या पाहणार आहोत. 9 ते पाहूया किती होतात ते. 17पर्यंत गेलं तर ठीक आहे, नाही तर जेवढं होईल तेवढं आपण त्याचा विचार करूया. पण हे एक उपनिषद तरी आपल्याला चांगल्या प्रकारे समजून घेऊया. आणि त्या उपनिषदाप्रमाणे आता जेव्हा आम्ही अखंड दासबोध पारायणाच्या संदर्भामध्ये जेव्हा दासबोध पारायण, रोज दासबोध जेव्हा वाचतो तेव्हा त्या ओव्या वाचत असताना तिथे कठोपनिषद आठवतं की अरे कठोपनिषदामध्ये हेच तर सांगितलेलं आहे, आत्मज्ञानाची प्राप्ती झाल्यावर कसा अवस्था होते आणि त्या आत्मज्ञानाची प्राप्ती नसताना जीव कसा राहतो, हे सगळं त्या दासबोधामध्ये, एकाच दासबोधामध्ये खूप स्पष्टपणे सांगितलेलं आहे. उपनिषदे आणि वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित असं जे समर्थ म्हणतात त्याचा अर्थ आता हळूहळू कळायला लागतो. म्हणजे अनेक ग्रंथाचा अभ्यास झाल्यानंतर की अरे हे तर आपण वाचलं होतं पण आपल्या कसं लक्षात नाही आलं, म्हणून तो योग यावा लागतो. आणि तसा तो योग आल्यावर ती बुद्धी सद्गुरूंच्या कृपेने आपल्यामध्ये प्रकाशित होते आणि मग आपला जो मार्ग आहे तो योग्य आहे की नाही याचं परिशीलन करण्याची साधकाला एक सोय उपलब्ध होते आणि त्याप्रमाणे आपण मार्गक्रमण करूया. मला वाटतं आपण या ठिकाणी थांबूया. उद्याच्या भागामध्ये आपण 9व्या मंत्रापासून पुढे जाऊया. आपण गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम.